सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि आजचा एपिसोड 165. स्वीटीचा बेबी शॉवर सेरेमनी सुरू होता आणि स्वीटी आणि आर्यनने एक वाटी उचलली आणि होणारं बेबी, एक बेबी बॉय आणि एक बेबी गर्ल असं आर्यन आणि स्वीटीनं निवडलं आणि सगळे खुश झाले. आणि नेहा दोघांचाही चुम्मा घेत म्हणाली, आर्यन आणि स्वीटी, तुम्ही दोघेही ना खूप स्वीट आहात. नक्कीच आम्हा सगळ्यांची ही इच्छा अशीच पूर्ण करणार, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि चला आता फोटो सेशन करूया असं म्हणून सगळ्यांना बोलवलं. स्वीटी आर्यनला मध्ये घेतलं आणि त्याच्या बाजूला तन्वी अर्जुन उभे राहिले. त्यांच्या हातामध्ये दादा दादी असं स्टिकर दिलं. स्वीटी आर्यनच्या हातामध्ये मॉम डॅड असं स्टिकर दिलं. आणि मग तन्वी अर्जुन बाजूला सरकले. अतुल नेहा आली, त्यांनीसुद्धा दादा दादी असं स्टिकर हातात घेतलं. मग कुणाल आली, रिया आली, त्यांनी नाना नानी हे स्टिकर घेतलं. मग अस्मिता विवेक आला आणि त्यांनी नाना नानी घ्यायचं की दादा दादी घ्यायचं असं ठरवलं आणि शेवटी नाना नानी घेतलं. मग आर्यन इंद्राणं, आर्य आणि इंद्राणं मामा आणि आत्या, मधू, संग्राम, पिहू आणि आरव यांनी मावशी काका, परी ऋषीनं सुद्धा मावशी काकाचं स्टिकर घेतलं आणि सगळ्यांचं खूप सुंदर असं फोटो सेशन झालं. मग सगळ्यांचं जेवणसुद्धा झालं आणि गप्पा मारत बसले. बाहेर पावसानं सुद्धा जोर पकडला होता, पण आता त्याची कोणाला पर्वा नव्हती. आणि अतुल म्हणाला, अरे डान्स नाही का कोणी करणार, म्हणजे ते नाही का कोणीतरी येणार ग या गाण्यावर. नेहा, आता तू दादी होणार आणि तू इतकी शांत शांत का, चल नेहा बजाव टाली असं. आणि नेहा म्हणाली, आणि तुम बजाव डफली तर मी नाचणार. अतुल म्हणाला, डफली, अरे यार कोणीतरी डफली द्या. आणि कुणाल म्हणाला, आता इथे डफली कुठून आणायची, हे घे थाली असं म्हणून त्याच्या हातात मोठं ताट दिलं स्टीलचं आणि म्हणाला, वाजव. आणि मग अतुलने वाजवायला सुरुवात केली आणि नेहानं कमरेला पदर खोचला आणि कोणीतरी येणार ग या गाण्यावर नाचायला लागली. आणि मग अर्जुननं तन्वीला, कुणालनं रियाला, विवेकनं अस्मिताला दिलं ढकलून पुढे आणि आता चौघंही नाचायला लागल्या. आणि मग बराच वेळ सगळ्यांनी टाइमपास केला आणि बेबी शॉवर सेरेमनी एकदाचा संपला. संध्याकाळ झाली, सगळे जिकडच्या तिकडे गेले. तन्वी आता खूप थकली होती. कुणाल, रिया आज इथेच थांबले. आणि कुणाल आर्यनला म्हणाला, दामाजी, आता बेबी शॉवर सेरेमनी झाली की मग आम्ही आमच्या मुलीला घेऊन जायचं असतं, त्यासाठी आम्ही थांबलो आहे. आणि आर्यन चकित होऊनच म्हणाला, नो मामा, नाही, तिला इतक्या लवकर न्यायची काही गरज आहे. कुणाल म्हणाला, कारण तशी रीत असते, विचार तुझ्या मॉमला. आणि आर्यनने लहान चेहरा केला. आणि अर्जुन म्हणाला, टायगर इतका का नर्वस होतोस, तू सुद्धा तिकडं जाऊ शकतो. आणि आर्यन आणखीनही नाराज होत म्हणाला, नाही ना डॅड, मला तुमच्याजवळसुद्धा थांबायचं आहे. स्वतः तसं उठसूट बायकोच्या माहेर जाणं योग्य नाही. आणि रिया चकित होऊन म्हणाली, आर्यन, इतकी मॅच्युरिटी तुझ्यामध्ये कधीपासून आली रे. आणि आर्यन म्हणाला, आत्तू, जस्ट आत्तापासून, मी आता मोठा झालो असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली आणि सगळे हसायला लागले. मग तन्वी आता खरंच थकली होती आणि ती थकून बेडवर बसली. अचानक तिच्या डोक्यात अर्जुनची बोटं फिरायला लागली आणि तिनं चकित होऊन त्याच्याकडे बघितलं आणि त्यानं तिचं डोकं चेपून द्यायला सुरुवात केली आणि म्हणाला, थकलीस ना, चल तुझी चंपी करतो असं म्हणून तो तिची चंपी करायला लागला. आणि तन्वी फार रिलॅक्स फील करत म्हणाली, थँक्यू अर्जुन, खूप खूप बरं वाटतंय बेबी, आय लव्ह यू. आणि अर्जुन हसून म्हणाला, आय लव्ह यू दादीमा. आणि आता हे ऐकलं आणि तन्वीला खूप छान वाटलं ती हाक ऐकून आणि ती लगेच मागे फिरली. तिने तिचे सगळे केस एका बाजूला घेतले आणि त्याच्या मांडीवर हात टेकवून त्यावर तिरकी मान टेकवली आणि म्हणाली, अर्जुन, खूप खूप भारी वाटतं ना रे, बघ ना बेबी, आता आपल्या घरातसुद्धा. आणि आता अर्जुनने तिच्या तोंडाला हात लावला आणि खूप हसायला लागला. आणि तन्वी म्हणाली, काय झालं, इतकं का हसतोस, मी काही चुकीचं बोलले का. आणि अर्जुन म्हणाला, तनू, तुला आठवतं जेव्हा टायगर तुझ्या पोटात होता आणि तेव्हासुद्धा तू मला बेबी बेबी म्हणायची, तेव्हा मी काय म्हणालो होतो की आता आपल्याला बेबी होईल तरीही मी तुझा बेबीच आहे का. तर तू मला म्हणाली होती की हो,
तू कितीही म्हातारा झाला तरी माझा बेबी असशील आणि आता आपण दादा दादी होणार, आपल्या बेबीचा बेबी येणार आणि तरीही मी तुझा बेबी आहे. आणि आता तन्वीला खूप हसायला आलं. आणि मग असेच दोघे आर्यन आणि स्वीटीच्या बाळाविषयी गप्पा मारत होते. एक तू घ्यायचं, एक मी घ्यायचं आणि त्यांना सांभाळायचं असं म्हणून त्यांचं छान प्लॅनिंग सुरू होतं. गप्पा सुरू झाल्या आणि इकडे स्वीटी आर्यनसुद्धा इतके थकले होते तरीही एकमेकांच्या मिठीत बसून बोलतच होते. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन किती छान कार्यक्रम झाला ना. आर्यन म्हणाला, का नाही होणार, आपली गँग असली ना की प्रत्येक कार्यक्रम छानच होतो. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन गँग हा कसला शब्द. आणि आर्यन म्हणाला, काही नाही गं असंच. आणि स्वीटी म्हणाली, खरंच आर्यन आपल्याला ना एक मुलगा आणि एक मुलगीच होईल ना रे, आणि असं झालं ना तर माझी पण इच्छा पूर्ण होईल. आर्यन म्हणाला, कसली इच्छा. स्वीटी म्हणाली, अरे तुझ्यासारखं आणि आर्यासारखं आपल्या मुलीला भाऊ मिळेल आणि मुलाला बहीण मिळेल. मला भाऊ नाही ना, त्यामुळे मला असं वाटतं की आपली फॅमिली पूर्ण असावी. आमची फॅमिली कधी पूर्ण नव्हतीच, मला भाऊ नव्हता तर मी एकटीच असल्यामुळे असं मला वाटतं. आणि आर्यन म्हणाला, होईल बेबी, जसं तुझ्या मनात आहे ना तसंच होईल, एक मुलगा एक मुलगी, आता झोप. असं म्हणून तो तिला झोपवायला लागला. तसं स्वीटीनं त्याच्या टी शर्टला धरून त्याला जवळ खेचला आणि त्याच्या ओठांजवळ ओठ घेऊन गेली आणि त्याच्या डोळ्यात तिनं खूप हसून बघितलं आणि म्हणाली, पियाजी इतक्या लवकर झोप आली का, आज काही खास नाही का करायचं या खास दिवशी. आणि आर्यन हसून म्हणाला, ओ नो, काय म्हणालीस, पुन्हा बोल. आणि स्वीटी म्हणाली, पियाजी टुडे आय वॉन्ट यू. असं म्हणून तिनं त्याच्या मिठीत स्वतःला लपवून घेतलं आणि जवळजवळ खूप दिवसांनी ती हे स्वतः होऊन म्हणत होती. आणि तो खूप खुश झाला आणि म्हणाला, का नाही करणार, हा खास क्षण सेलिब्रेट तर झालाच पाहिजे. असं म्हणून त्यानं तिला रोमॅन्टिक त्रास द्यायला सुरुवात केली. आणि इकडे परी झोपण्याची तयारी करत होती आणि तिला दूध घेऊन ऋषी आला आणि ती म्हणाली, ऋषी हे काय, तू का दूध घेऊन आलास, कोणी बघितलं तर काय म्हणतील, बाहेर तुझे कॉन्स्टेबल आहेत. आणि ऋषी हसून म्हणाला, ते आहेत तुझ्या सेफ्टीसाठी, आपल्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्यासाठी नाही. आणि मॅडम मी तुझी सेवा करू शकत नाही का, तू माझी धर्मपत्नी आहे आणि मी जो काही SP आहेत आणि आणखीन कोणी का असे ना तो बाहेर, इथे या घरात या बेडरूममध्ये मी फक्त माझ्या मम्मीचा मुलगा आणि तुझा नवरा आणि आपल्या बाळाचा पप्पा आहे. आणि आता पटकन दूध संपव असं म्हणून त्यानं दुधाचा ग्लास तिच्या तोंडाला लावला आणि लगेच त्याला फोन आलाच. आणि परीनं त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाली, नाही, आत्ताच तू म्हणालास ना की या बेडरूममध्ये फक्त माझा नवरा आहेस, आता SP ऋषीनं अजिबात म्हणजे अजिबात फोन घ्यायचा नाही. असं म्हणून त्याला मिठी मारली. ऋषी म्हणाला, अगं कोण आहे बघ तरी. आणि ती म्हणाली, कोणीही असू दे, PM असू दे, CM असू दे, होम मिनिस्टर असू दे, नाहीतर कमिशनर असू दे, फोन घ्यायचा नाही. ऋषी पुन्हा एकदा तिला म्हणाला, परी प्लीज अगं बघ तरी कोण आहे. आणि आता तिनं बघितलं तर चक्क अर्जुन होता आणि ती घाबरून म्हणाली, ओ माय गॉड, अर्जुन अंकल, पटकन घे फोन. असं म्हणून तिनं त्याच्याकडे फोन दिला. आणि ऋषी हसून म्हणाला, का गं घाबरलीस ना, आता तर लय मोठ्या मोठ्या बाता मारत होती आणि आता मी घेतच नाही फोन, त्यांनी विचारलं ना तर सांगतो की तू घेऊ दिला नाही. आणि परी आणखीनच घाबरून आली, ऋषी अरे असं काय करतो, घे ना फोन. आणि ऋषीनं हसून फोन घेतला. आणि अर्जुन तिकडून म्हणाला, झोपला नाहीस ना ऋषी. ऋषी म्हणाला, नाही सर, बोला ना, का फोन केला होता, एनी एमर्जन्सी. आणि अर्जुन म्हणाला, नाही रे, तुझं काहीतरी महत्त्वाचं इथं राहिले, त्यासाठीच फोन केला होता. आणि ऋषी म्हणाला, काय राहिलं. अर्जुन म्हणाला, तुझी स्टिक आणि कॅप. आणि या 2 गोष्टींशिवाय कोणताही पोलीसवाला रुबाबदार दिसत नाही. आणि ऋषी आठवत म्हणाला, ओ आता आठवलं, ठीक आहे सर, मी उद्या येतो आणि घेऊन जातो, ओके. आणि अर्जुन हसून म्हणाला, ओके, गुड नाईट. आणि मग दुसऱ्या दिवशी ऋषी आला आणि त्याची कॅप स्टिक घेऊन गेला. आणि आता असेच काही दिवस गेले. स्वीटीच्या पोटातली बाळं छान वाढत होती, त्यांचं लाथा मारणं आता वाढलेलं होतं.
आणि जसे जसे त्यांचे दिवस भरत होते तसतसं तन्वी तिची आणखीन जास्त काळजी घेत होती. आणि इकडे ऑफिसमध्ये आता आर्यासुद्धा मीटिंगमध्ये बसत होती. डील कशी करायची, मीटिंग कशी करायची या बाबतीत अर्जुनने तिलासुद्धा ट्रेन केलं होतं. आणि आता संध्याकाळी 4 वाजता एक क्लायंट येणार होते आणि आर्यन पटकन तिच्या केबिनमध्ये घुसला. तशी ती पटकन उभा राहिली आणि तो तिला म्हणाला, आरू ही मीटिंग तू कर, यामध्ये सगळे डिटेल आहेत असं म्हणून त्यानं तिच्यासमोर एक फाईल ठेवली. ती म्हणाली ओके दादा. आणि तिनं मीटिंगसाठी अर्धा तास होता त्यापूर्वीच ती फाईल वाचायला सुरुवात केली. आणि आता मीटिंगची वेळ झाली आणि ती उठली आणि मीटिंग हॉलमध्ये जाऊन बसली. आणि आता 10 मिनटं होऊन गेली तरीही समोरची पार्टी अजून ऑफिसमध्ये आलीच नव्हती. आणि आर्या वैतागली आणि तिने आर्यनला फोन केला आणि म्हणाली, दादा ती पार्टी अजून आली नाही, मी काय करू. आणि आर्यन हसून म्हणाला, प्रिन्सेस ही तुझी पहिली मीटिंग आहे जी तू स्वतः एकटी करणार आहेस, सो तू काय निर्णय घेतेस ते बघ. आणि आर्या म्हणाली, नाही रे, उशीर झाला तर मीटिंग नाही करू शकत मी, कारण डॅडनं हे नियम घालून दिलेले आहेत. प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली पाहिजे आणि जर ती वेळेवर होणार नसेल तर ती गोष्ट कधीच होणार नाही. नो, कधीच नाही. आणि आर्या मीटिंग रूममधून उठली आणि तडक बाहेर निघाली. आणि त्याचवेळी समोरून एक हँडसम, रुबाबदार, ब्लॅक सूट, ब्लॅक गॉगल घातलेलं एक व्यक्तिमत्व आलं. तिला धडकता धडकता तो राहिला आणि आर्या डोक्याला हात लावून म्हणाली, नॉनसेन्स. तसा तो चक्रावला आणि ही मुलगी डायरेक्ट शिव्या काय घालते असं त्याला वाटलं. आणि तो म्हणाला, एक्सक्यूज मी, मी मिस्टर सिंघानिया. आणि आर्या चिडून म्हणाली, तू कोणी का असेना, तुला तर मी चांगलंच बघून घेते, मला उशीर झालेला चालत नाही. आणि आता त्याला वाटलं ही माझ्यावर चिडली आहे. आणि म्हणून तो म्हणाला, एक्सक्यूज मी मिस, ॲक्च्युली मुंबईचं ट्रॅफिक खूप जास्त आहे, मी दिल्लीवरून आलो, सो सॉरी, एअरपोर्टवरून इथे यायला उशीर झाला. आणि आर्या म्हणाली, हे बघ मला काहीही कारण नको आहे, तू आता तुझं सगळं ते उचल आणि निघ, तुझ्यापेक्षा एक से बडकर एक धोबी मी उभा करते माझ्या दरवाजापुढे. आणि सिंघानिया पुन्हा चक्रावला आणि म्हणाला, काय, मी आणि धोबीवाला, यांचा काहीतरी गैरसमज होतोय असं म्हणून तिच्यासमोर गेला आणि तिच्या सुंदर चेहऱ्याकडे बघून हळूच म्हणाला, प्लीज गिव मी अ वन चान्स प्लीज. तसं आर्यानं त्याच्याकडे बघितलं आणि हा काय माझ्या पुढे येऊन उभा राहिला असं वाटलं. तिनं तिचे कानावरचे केस मागे सरकवले आणि कानातून ब्लूटूथ काढलं आणि म्हणाली, एक्सक्यूज मी, कोण आपण. आणि आता सिंघानिया हसला आणि म्हणाला, ओ माय गॉड, म्हणजे आतापर्यंत तुम्ही कोणाशी तरी बोलत होता का फोनवर. आणि आर्या म्हणाली, हो. आता ॲक्च्युली इंद्राच्या आईचा फोन होता, घरी दूधवाल्याचा, लॉन्ड्रीवाल्याचा, धोबीवाल्याचा फोन आला, काही प्रॉब्लेम असला की इंद्राची आई आर्यालाच फोन करायची. आणि आर्यासुद्धा आपली मिडल क्लास सुनेसारखी सगळ्यामध्ये लक्ष घालायची आणि त्यांना दम भरायची. जे आर्यानं अर्जुनच्या घरी कधीच केलं नाही ते इंद्राच्या घरी सगळं करत होती. अगदी रुपया वाचवायचा प्रयत्न करायची. आणि मग आर्या त्यालासुद्धा तिकडं दम देऊन बोलत होती, तुला बघीन वगैरे. आणि सिंघानिया म्हणाला, आय एम सॉरी, तुम्हीच मिस आर्या, ॲक्च्युली ट्रॅफिकमुळे मला उशीर झाला, मी दिल्लीवरून आलो, प्लीज माझी एवढी चूक माफ करा. आणि आता आर्याने विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे. आणि ती आता नमस्कार, चमत्कार, चहा, कॉफी यामध्ये जाणारा 10 मिनिटाचा जो पहिला वेळ होता तो सगळा स्किप करून मीटिंगला बसली. आणि त्याला डायरेक्ट म्हणाली, कम टू द पॉईंट, युअर टाईम स्टार्ट नाव, असं म्हणून पायावर पाय टाकून बसली. आणि तिचा तो ॲटिट्यूड बघून तो इम्प्रेस झाला. आणि आता तो अतिशहाणपणा करत स्वतःच्या जागेवरून उठला आणि स्वतःची खुर्ची सोडून तिच्याकडे आला आणि तिच्यासमोर हात करून म्हणाला, गुड इव्हिनिंग मिस आर्या, आय एम शांतनू सिंघानिया. आणि आतासुद्धा आर्या त्याच ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, तुम्ही ऐकलं नाही का, आय एम नॉट इंटरेस्टेड इन युअर नेम, मला तुमच्या नावात नाही काहीच इंटरेस्ट नाही, मला तुमच्या कामात इंटरेस्ट आहे. असं म्हणून तिने तिचा मुद्दा सोडला नाहीच. आणि तो मनात म्हणाला, खूप जास्त ॲटिट्यूड आहे हिच्यासोबत काम करायला तर खूप मज्जा येईल. असं म्हणून त्यानं आता मुद्दाम हात मागे घेता घेता हातानेच तिचे केसच उडवले. आणि हे बघून आर्या तर फार शॉक झाली. आणि तिनं त्याच्याकडे बघितलं आणि तो हसून म्हणाला, सॉरी, चुकून झालं. आणि आता शेरणी चिडली आणि तिनं तिच्या हातातलं पेनाचं झाकण काढून ठेवलं आणि त्याचा तोच हात पकडला आणि टेबलवर घट्ट दाबून धरला आणि उठली. आणि तो पेन चाकूसारखा हातात घट्ट पकडला आणि त्याच्या पंजावर मारणार
इतक्यात तो खूप जोरात ओरडला, नो प्लीज, सॉरी. आणि आर्यानं तो पेन त्याच्या हातावर नुसताच टेकवला आणि त्याच्याकडे थोडीशी खुणशी पद्धतीने बघून हसली आणि म्हणाली, नाईस टू मीट यू. तुम्हाला भेटून आनंद झाला. आता काम सुरू करूया. आणि तो घाबरला आणि गुपचूप जाऊन त्याच्या खुर्चीत बसला. तिच्यापासून लांब आणि घटाघटा ग्लासभर पाणी पिलं. आणि हे सगळं इकडं बघून केबिनमध्ये अर्जुन हसत होता. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर, आरू इज सिम्पली ग्रेट. तिच्या नादी लागणं अवघड आहे. आणि अर्जुन अभिमानाने म्हणाला, मग शेरणी कोणाची आहे? अतुल, एक गोष्ट लक्षात ठेव. There are many jackals and other animals in the forest, but there is only one lion, and he alone is the king of the jungle.